शेतकरी बांधवांनो, फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या नावाचं जे की आता नवीन गव्हर्नमेंटने ॲप लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमचं आधार नंबर टाकायचा आहे, तुमची किती शेतजमीन आहे त्यानुसार तुम्हाला कोणतं पीक लावायचं आहे त्यानुसारच तुम्हाला यावर्षी जे खतं मिळणार आहेत. हा जो पायलट प्रोजेक्ट जो आहे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांकरिता सगळ्यात पहिले सुरुवात करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, यामधली एक समस्या अशी आहे की सरकार कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना फसवतंय का, हे एकदा नक्की आपल्याला बघण्याची गरज आहे. जर आपल्याला कपाशी पीक जर आपण सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये ऑप्शन येतं आहे डिप्लॉइड कॉटन, आणि जो जनरली आपण बीटी कॉटन लावतो हा असतो टेट्राप्लॉइड कॉटन असतो. आता फरक काय या दोघांमध्ये, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कदाचित हे शब्द कळणार सुद्धा नाही. डिप्लॉइड कॉटन जो आहे हा देशी त्या ठिकाणी कपाशी जी असते त्याला डिप्लॉइड कॉटन असं म्हणतात, ज्याला की खताची मात्रा खूप कमी लागते. साधारणपणे 30 ते 40% जी खताची मात्रा आहे ही आपल्या देशी कपाशीची ही कमी असते बीटी कॉटन या कपाशीपेक्षा. परंतु आजच्या घडीला भारतामध्ये कपाशी आपण लागवड करतो, जे की शेतकरी उत्पादन घेतात कपाशीचं, हे 90%पेक्षाही जास्त उत्पादन हे त्या ठिकाणी बीटी कॉटनचं आहे, अमेरिकन कॉटनचं आहे, जे की टेट्राप्लॉइड कॉटन आहे. आणि ह्या टेट्राप्लॉइड कॉटनसाठी त्या ॲपमध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जो रकाना आहे तो दिलेलाच नाही आहे. त्यामध्ये फक्त डिप्लॉइड कॉटनचा उल्लेख आहे. कुठेही दुसरीकडे कपाशीचं ऑप्शन दिसणार नाही. शेतकरी डिप्लॉइड कॉटनवरती जाऊन त्याचं टिकमार्क करतील की आम्ही ही कपाशी लावली आहे. भले त्यांच्या शेतामध्ये अमेरिकन कॉटन असेल, बीटी कॉटन असेल, तरी ते डिप्लॉइड कॉटनच टिक करणार का, तर ऑप्शनच नाही आहे दुसरा. बरं, डिप्लॉइड कॉटन म्हणजे देशी कॉटनचं ह्या ठिकाणी नाव वापरण्याची गरज का पडली? कारण की जर का या ठिकाणी बीटी कॉटन जर सरळ सरळ रकाना वेगळा जर दिलेला असता, बीटी कॉटन जो आहे याला लागणारी जी खताचं मात्रा आहे ही जास्त आहे. साधारणपणे आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाचं जर आपण याचं शिफारस बघितली तर 125 65 NPK जो आहे प्रति हेक्टरी त्या ठिकाणी देण्याची गरज पडते. तेच देशी कॉटन जर का आपण बघितला तर त्याच्यामध्ये फक्त 80 40 40 जो आहे हा त्या ठिकाणी प्रति हेक्टरी जो आहे नत्रस, स्फुरद आणि पालाश हे 3 खतं देण्याची गरज पडते. मला जिथे 6 बॅग युरियाची गरज पडणार आहे, 6 ते 7 बॅगची तुमच्या पिकासाठी, तुमच्या कपाशीसाठी, तर तिथे ते तुम्हाला फक्त 3 ते 4 बॅग त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि अशा प्रकारे कुठेतरी शेतकऱ्यांची ह्या नावांमध्ये, या सायंटिफिक टर्ममध्ये त्या ठिकाणी देऊन फसवणूक तर होत नाही आहे ना, हे आपल्याला नक्की त्या ठिकाणी बघण्याची गरज आहे. दुसरा एक प्रश्न राहतो मित्रांनो, की मग आपण बीटी कॉटनच्या जागी आपण देशी कपाशी का नाही लावावी? ती तर कमी पाण्यामध्ये पण येईल, कमी खतामध्ये येईल. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की जे की देशी कपाशी आपली असते, ज्याला आपण डिप्लॉइड कॉटन म्हणतो, त्याचा जो धागा आहे, त्याचं जे की फायबर लेंथ वगैरे असतं ते छोटं असतं, ती इन्फिरियर क्वालिटीचं असतं कम्पेअर्ड टू आपले जे की बीटी कॉटन आहे. बीटी कॉटनला कमी पेस्टिसाईडच्या फवारण्या लागणार आहेत, कारण की त्याच्यामध्ये बीटी नावाचा जो की जीन आहे तो त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असतो. त्यासोबतच मित्रांनो, त्याची जे काही अमेरिकन कॉटन जो आहे, जो बीटी कॉटन आहे, त्याचं जे काही फायबरची लेंथ असते, ठीक आहे, तर तो जो धागा आहे तर तो मोठा असतो, तो सुपिरियर क्वालिटीचा असतो. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना त्या कपाशीसाठी जास्त हमीचा भाव त्या ठिकाणी मिळत असतो मार्केटमध्ये, जेणेकरून तो शेतकरी जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पण त्याची कपाशी जी आहे तिला चांगला भाव मिळेल, जे की देशी कपाशीला मिळणं शक्य नाही. त्यासोबतच मित्रांनो, हे जे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे एकंदरीत जे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये शेवगासारख्या त्या ठिकाणी पिकाचा उल्लेख नाही आहे. तर असे जे काही छोटे छोटे फ्लॉज आहेत तर हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत, आणि ज्याच्यामुळे जी आहे ही बेसिकली सोपं करण्याच्या ऐवजी अजून खूप जास्त कॉम्प्लेक्स सिस्टीम त्या ठिकाणी तयार होत आहे, ज्याचा की शेतकऱ्यांना कुठे ना कुठे फटका त्या ठिकाणी नक्कीच बसणार आहे. त्यामुळे वेळीच आपल्याला याचा विरोध करावा लागणार आहे, जेणेकरून जे की शेतकऱ्यांना जे आहे किती खत लागणार आहे त्या ठिकाणी याचा जो काही निर्णय हा त्यांच्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि ठीक आहे, शेतकरी जर अतिरिक्त खतांचा वापर करत असेल तर त्यासाठी आपल्याला जनजागृती करावी लागेल की बाबा कमी खत कसं वापरायचं. ठीक आहे, त्याला पर्यायी ऑप्शन काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जीवामृतचा वापर जास्त करा, त्याच्यामध्ये तुम्ही बायो फर्टिलायझर्सचा त्या ठिकाणी वापर वाढवा. असे जे काही उपाय आहेत हे आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे लागतील, ना की त्यांच्यावरती अचानक रातोरात लादल्या जातील. तुमचं यावर मत काय, नक्की कळवा.